नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, देशातील 1 कोटीहून अधिक केंद्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या 8व्या वेतन आयोगासंदर्भात सरकारच्या गोष्टीची वाट पाहत आहे। 8वा वेतन आयोग स्थापन झाल्याचे वृत्ताचं केंद्र सरकारने अनेकदा खंडन केलं असलं तरी कर्मचाऱ्यांची अजूनही आशा आहेत। येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारची घोषणा करेल अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे। नव्या आयोगाची घोषणा होताच तो आपल्या शिफारशी केंद्राला देईल आणि त्या सूचनाच्या आधारे सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन पेन्शनमध्ये बदल करू शकेल। तर कर्मचाऱ्यांची मागणी नुकत्याच झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकारला नवीन वेतन आयोगाबाबत 2.86 पट वेतनवाढ लागू करण्याची विनंती केली जाईल। ही वाढ फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल। फिटमेंट फॅक्टर म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्तीच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरली जाणारी गणना। 7व्या वेतन आयोगासंदर्भातील फिटमेंट फॅक्टर काय होतं? 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने 2.57 फिटमेंट फॅक्टरचा वापर केला, त्यामुळे किमान मूळ वेतन 7,000 रुपयांहून 18,000 रुपये झालं। प्रत्येक नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतन आणि पेन्शनमध्ये बदल केले जातात। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वेतन दिले जाते। ती वाढवून 2.86 केल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते। सध्याचं किमान मूळ पगार 18,000 रुपये, जर फिटमेंट फॅक्टर 2.86 असेल तर ते वाढून 51,480 रुपये होईल। फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास पेन्शनमध्ये मोठा फरक पडेल। सध्या किमान पेन्शन 9,000 रुपये, फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत कमी केल्यानंतर ती 25,740 रुपयापर्यंत वाढू शकेल। मूळ वेतनातील बदलामुळे सरकारकडून मिळणारा महागाई भत्ता आणि इतर भत्त्यामध्ये सुधारणा होणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।